नेते मंडळी तिकडे जात आहेत. एकंदरीत मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रातील देखील लोक आहेत, त्यांच्याकडे देखील आता मदतीचा हात पुढे करणारे अशा प्रकारचा महाराष्ट्र. आणि यामध्ये झालेली घटना कालची एअर इंडियाच्या विमान अपघाताची अतिशय दुर्दैवी आहे आणि सगळ्यात मोठी दुर्दैवी घटना घडली आहे. यामध्ये विमान प्रवासी देखील मोठ्या प्रमाणावर मृत्युमुखी पडलेले आहेत आणि त्याचबरोबर जे मेडिकल कॉलेज होतं त्या इमारतीवर हे विमान कोसळल्यामुळे तिथली देखील मोठ्या प्रमाणावर कॅज्युअल्टी झाली आहे. ही अतिशय दुर्दैवी आणि दुःखद वेदनादायी घटना आहे आणि स्वतः देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी, गृहमंत्री अमित शहाजी अनेक सर्वजण त्या ठिकाणी स्वतः पोहोचलेत, आढावा घेत आहेत आणि त्याचबरोबर माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांचं देखील दुःखद निधन त्यामध्ये झाले आणि महाराष्ट्रातील देखील काही प्रवासी किंबहुना विमानामध्ये काम करणाऱ्या क्रू यांचा देखील दुर्दैवी मृत्यू झालेला आहे. महाराष्ट्राने हेल्प डेस्क सुरू केलेला आहे. मी स्वतः मुख्य सचिवांशी बोललो आणि त्या बाबतीमध्ये देखील महाराष्ट्र शासनाच्या वतीने देखील त्यांच्या नातेवाईकांना जे जे काही सहकार्य पाहिजे ते देत आहेत. मुख्यमंत्री महोदय स्वतः त्यामध्ये जातीत लक्ष घालून या ठिकाणी सर्व याच्यावर लक्ष ठेवून आहे. त्यामुळे झालेली घटना अतिशय दुर्दैवी आहे. परंतु आता यामध्ये जे काही डेड बॉडीज आहेत त्या ओळखणंही कठीण झालेलं आहे. त्यामुळे DNA टेस्ट वगैरे ह्या सगळ्या बाबी ज्या आहे, या फॉरेन्सिक आणि तांत्रिक काही बाबी आहेत त्यावर केंद्र सरकार आणि गुजरात सरकार जे आहे ते जातीचे लक्ष ठेवून आहे आणि म्हणून महाराष्ट्रातल्या लोकांना देखील जे जे काही आवश्यक सहकार्य लागेल ते महाराष्ट्रात